सिद्धिबुद्धिप्रदे देवी भक्तिमुक्तिप्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते। नमस्कार श्रोते, आपण सर्वांच्या लक्षात आलेच असेल आज आपण कोणता गुण पाहणार आहोत। आपण श्री हा गुण पाहणार आहोत। श्री म्हणजे लक्ष्मी आणि लक्ष्मी शब्दाचा अर्थ काय आहे तर जे नीतिवान, सात्विक व्यवहारही सात्विक असणारे, प्रेमपूर्ण व्यवहार करणारे जे लोक असतात त्यांच्याकडे या देवीचे पूर्णपणे लक्ष असते किंवा ही देवी त्यांच्यावर कृपा करते। या देवीच्या रूपालाच लक्ष्मी असे म्हणतात। मग या देवीचे दोन प्रकार आहेत। एक लक्ष्मी जी आपल्या सगळ्यांना व्यवस्थितरित्या माहिती असते, दुसरी आहे अलक्ष्मी। हे अलक्ष्मी हे सुद्धा तिचेच रूप आहे। या अलक्ष्मीचे रूप म्हणजे दरिद्रता, ती पैशाची असो किंवा विचारांची असो, आमच्याकडेही नसावी। म्हणूनच भिंतींचे घर जसे स्वच्छ करतो, जाळ्या जळमट काढतो, तसेच हृदयही स्वच्छ आणि वाईट विचारांचे जळमट काढून स्वच्छ निर्मळ करणं खूप आवश्यक आहे। अंतर्बाह्य स्वच्छता करूनच आपण या भगवतीची उपासना आराधना करू शकतो आणि मगच घटस्थापनेपासून नवरात्राची जागर, उपासना, उपवास हे सगळी त्याची आराधना पूजा चालू होते। म्हणूनच तर या आंतरिक स्वच्छतेसाठी आपण उजळूया जीवन सारे यासारख्या उपक्रमांचा प्रपंच आपण थाटत असतो। श्री किंवा ही लक्ष्मी रूप स्वरूप समजून घेणं आपल्याला खूप आवश्यक आहे। लक्ष्मी म्हणजे फक्त धन, पैसा, संपत्ती एवढेच नाही तर तिचे वेगवेगळे 8 रूप आहेत। लक्ष्मी ही संपत्तीची अधिष्ठात्री देवता आहे। लक्ष्मी ही सृजनाची शक्ती आहे, सौंदर्याची मूर्ती आहे आणि सौभाग्याची परिपूर्ती आहे। अशा स्वरूपाची ही लक्ष्मी अतिशय सुंदर आहे। म्हणून लक्ष्मीचे हे उदात्त रूप समजून घेणं अतिशय आवश्यक आहे। आपल्या संस्कृतीने लक्ष्मी म्हणजे धन असे मुळात मानलेलेच नाही, तर लक्ष्मी म्हणजे वैभव, सौख्य, सौहार्द्य, सौजन्य, सौभाग्य, आनंद, समाधान या सगळ्या भावना किंवा वृत्ती या सगळ्यांना मिळून लक्ष्मी असे म्हणलेले आहे। मग आता सांगा, खरा लक्ष्मीवान कोण? ज्याच्याकडे बंगल्या, गाडे, शेती, भरपूर बँक बॅलन्स आहे तो, की वरील लक्ष्मीच्या खुणा ज्याच्याकडे सापडतात तो? हेही तितकेच खरे की आपल्या संस्कृतीने संपत्ती, पैसा, धन याला अगदीच नगण्य स्थानही दिलेलं नाही। फक्त जशी पैसा संपत्तीची बँक भरलेली असते ना, तेवढीच गुणांची, विचारांची सुद्धा बँक भरलेली असावी एवढेच। आमचे संत म्हणतात की आम्ही 100 वर्ष जगू, पण कसे? कुठल्याही प्रकारचे दैन्य न स्वीकारता। मग वैचारिक, मानसिक, शारीरिक, भावनिक आणि आर्थिक असे सर्व प्रकारचे दैन्य आमच्या संस्कृतीला आणि संतांना दोघांनाही मान्य नाही। अशी ही आपल्या संस्कृतीने दिलेली लक्ष्मीची संकल्पना, जिला आपण दैवत मानतो, तिची आराधना, उपासना, ध्यान करणे ही तिची पूजा बांधणं आहे। मग अशा ह्या लक्ष्मीचे अष्टलक्ष्मी असलेल्या रूपाचा आपल्याला थोडासा विचार पाहावा लागेल। ते रूप अतिशय मोहक, सुंदर असे आहे। सृष्टीचे निर्मितीच्या वेळी जेव्हा काहीही नव्हते तेव्हा असलेली लक्ष्मी ती आहे आदिलक्ष्मी। ते तिचे सगळ्यात पहिले रूप। या सृष्टीची निर्मिती ती स्वतः आहे, म्हणून ती सृजना आहे, तिला अंत नाही। आजही ती सृजनाची किंवा निर्मितीची प्रक्रिया चालूच आहे। जसे फुलं, फळे आजही बहरत आहेत, तसेच कवी, लेखक, कलाकार यांची देखील सृजनाची शक्ती बहरतेच आहे। या लक्ष्मीच्या रूपाला जराही नाही आणि मरणही नाही, म्हणजे त्याला म्हातारपणही नाही, त्याला
ग्लानी नाही आणि अंत तर नाहीच नाही. या सृजनाच्या रूपापासून आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, गजलक्ष्मी, संतानलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयालक्ष्मी, विद्यालक्ष्मी हे 8 रूप आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून श्री हा शब्द हिंदू धर्मात ऐश्वर्य, समृद्धी आणि सौंदर्याची देवता मानलेल्या गेलेल्या देवीचे प्रतीक आहे. आणि हे सर्व अर्थाने ज्याच्याकडे आहे किंवा असावे ही अपेक्षा संस्कृतीने ठेवली आहे त्याला आदरपूर्वक संबोधनासाठी श्री या शब्दाचा आपण उपयोग करतो. तसेच मंगल शुभ काही करताना या श्री पासून आपण सुरुवात करतो. म्हणून या श्रीला लक्ष्मी रूपात पाहण्याची आपली परंपरा आहे. एवढेच नाही तर ही अष्टलक्ष्मी आपल्या जीवनाचा अर्थ काय आहे आणि त्याच्याकडे कसे पाहिले पाहिजे, कोणता दृष्टिकोन असावा याची अंतर्दृष्टी सुद्धा आपल्याला देते. आणि ही अंतर्दृष्टी प्राप्त असलेली एक अशीच अग्निशलाका आपल्या या मातीला मिळाली आणि आपलं भाग्य असं की आपल्याला तिचे रूप पाहायला मिळाले. ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर. लेखन, वाचन आणि धर्मज्ञान समजून घेत त्याचबरोबर आपल्या संस्कृतीशी नाळ जोडलेल्या अहिल्याबाईंनी आपल्या स्वतःजवळ असलेल्या धनलक्ष्मी, गजलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, वीरलक्ष्मी, विजयलक्ष्मीचा अतिशय सुंदर विनियोग या भारतभूमीतल्या लोकांसाठी केलेला आपल्याला पाहायला मिळतो. एक संस्थान समर्थपणे चालवत देशभरातल्या जीर्णावस्थेत असलेली आपली प्रेरणास्थळे, ऊर्जा स्रोत ज्यांना आपण मानतो अशी धर्मस्थळ, मंदिरं पुनरुज्जीवित केलेले आपण पाहिलेले आहेत. पती निधनानंतर समर्थपणे संस्थानाचा कारभार सांभाळत त्यांनी हे धर्म पुनरुज्जीवित करण्यासाठी आपली अष्टलक्ष्मी वापरलेली आपल्याला पाहायला मिळते. अतिशय उत्कृष्ट आणि आदर्श पद्धतीने त्यांनी या अष्टलक्ष्मी वापरलेली किंवा त्याचा उपयोग केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्या काळात त्यांनी अनेक रस्ते, घाट, विहिरी, धर्मशाळा आणि अन्नछत्र सुद्धा बांधलेले आहेत. या करण्यामागचे वैशिष्ट्य म्हणजे हे पाहण्यामागचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी या कार्यासाठी संस्थानातील खजिन्यामधून एकही पैसा वापरलेला नाही. आपल्या वैयक्तिक मालमत्तेतून त्यांनी या सगळ्या गोष्टींसाठी खर्च केलेला आहे. एवढेच नाही तर राणी आहे म्हणून आपल्या सत्तेचा, अधिकाराचा वापर वैयक्तिक हितासाठी सुद्धा त्यांनी कधी केलेला पाहायला मिळत नाही. तर त्यांच्या ह्या रूपामध्ये आपल्याला संतान लक्ष्मी सुद्धा पाहायला मिळते. आपल्या स्वतःच्या मुलाकडून एका गायीचे वासरू मारले गेले म्हणून त्याला मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावणारी, कर्तव्य न्याय याला महत्त्व देणारी, आपलाच मुलगा आहे म्हणून चुकांवर पांघरून घालणे किंवा त्याला पाठीशी घालणे असे न करता न्यायदंड उगारून कर्तव्याचं पालन करणारी लक्ष्मीचे, संतान लक्ष्मीचे रूप आपल्याला इथे पाहायला मिळते. आईचे आदर्श तत्व काय आहे तर ह्या संतान लक्ष्मीमध्ये पाहायला मिळते. आपले वाचन, शिक्षण, संपत्ती हे फक्त समाजासाठी उपयोगी किंवा खर्ची घालणारी ही माता. त्यांच्या या आदर्श लक्ष्मी रूपामुळे जर त्यांच्या याच वागणुकीमुळे किंवा त्यांच्या ह्या समाजात आदर्श निर्माण होण्यामुळेच त्यांना पुण्यश्लोक असे म्हटले गेलेले आहे. एवढेच नाही तर काव्य, कारागीर, कलाकार यांचा सन्मान व त्यांना दरबारी राजाश्रय दिलेला सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो. प्रत्यक्ष अष्टलक्ष्मी श्रीचे रूप असलेल्या या रूपाला त्रिवार वंदन करावे हे मनापासून वाटते. स्त्री रूपातील आदर्श महिला म्हणजे केवळ स्त्रीचे सौंदर्य नव्हे तर तिच्यात असणारे गुण, धैर्य, त्याग, समाजाप्रती असलेले योगदान हे सगळं देणारी असते. हे रूप आपल्याला आधुनिक वैज्ञानिक क्षेत्रातील महिलेमध्ये सुद्धा पाहायला मिळते. रितू कारिधाल यांनी चांद्रयान 2 चे लक्ष्य कसे साध्य करायचे हे स्वतः ठरवले, त्याचा आराखडा तयार केला आणि
त्या चांद्रयान-2 मोहिमेच्या निदेशक म्हणून पुढे आल्या. लखनौ येथील अतिशय निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील जन्म घेतलेली, घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच, तरीही त्यांनी अभ्यास स्वयंप्रेरणेने ची भर त्याच्यात घालून लहानपणापासून इस्रो, नासा संबंधित प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचे वर्तमानपत्रातले कात्रणं कापून त्यात स्वतःच्या जवळ ठेवायच्या. असं करत करत त्यांनी BSc MSc केले. त्यांनी हे लक्ष साधत असताना वैयक्तिक प्रगती बरोबरच आपले राष्ट्रहित ही पाहिलेले आहे. आपल्या वैयक्तिक आलेख वाढवत असताना त्यांनी आपल्या राष्ट्राचेही नाव उज्ज्वल केलेले आपल्याला पाहायला मिळते. थोडक्या पैशाचे व वेळेचे सुंदर आणि योग्य नियोजन करून त्यांनी आपली गुण, धैर्य सारख्या गुणांना विकसित करत चांद्रयान-2च्या निदेशकाची भूमिका पार पाडण्याचे योगदान दिलेले आहे. असे कितीतरी उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. आपण ते पाहू शकतो. प्रत्येक क्षेत्रात आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष असलेल्या या स्त्रीरूपाचे किंवा गुणाचे प्रगटीकरण करणाऱ्या स्त्रिया आपल्याला पाहायला मिळतात. अगदी सिंदूर ऑपरेशन झाले हे तर भारताच्या महिला शक्तीचे प्रतीक मानावे असे आहे. कर्नल सोफिया कुरेशी आणि कमांडर व्योमिका सिंग यांनी ह्या ऑपरेशनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावताना संयुक्त राष्ट्राच्या शांतता मोहिमेचे नेतृत्व केलेले आपल्याला पाहायला मिळाले. असे कर्तृत्व गाजवत आदिशक्ती रूपात ऊर्जेचे प्रतिनिधित्व करणारी ही स्त्री धनलक्ष्मी रूपात भौतिक संपत्ती, ऐश्वर्य समाजासाठी वापरतानाही दिसते आणि त्याच्यामध्ये तिचे उभा करण्यातही त्याचे योगदान आपल्याला पाहायला मिळते. गजलक्ष्मी रूपात आपले ज्ञान व आर्थिक सुबत्ता याचे दान समाजाच्या झोळीत घालताना दिसते. संतान लक्ष्मी रूपात संतती, कुटुंब यांच्या समृद्धीसाठी आणि योग्य संस्कारासाठी कठोर झालेली ही आपल्याला पाहायला मिळते. वीरलक्ष्मी रूपात सिंदूर ऑपरेशन सारखे यशस्वी मोहिमेतून आत्मविश्वास आणि कठीण काळात खंबीर उभा राहते. विजयलक्ष्मी रूपात आपल्याला ती हाती घेईल ते तडीच नेईल अशी विजयश्री रूपात पाहायला मिळते. आणि विद्यालक्ष्मी रूपात तर ती अधिकच खुलून दिसते आणि शिक्षण आणि ज्ञानाचे प्रगटीकरण करत समाजाला देखील ज्ञानाच्या वाटा दाखवणारी सावित्रीबाई फुले, आनंदीबाई फुले आपल्याला पाहायला मिळतात. अशा ह्या सुंदर अष्टलक्ष्मीचे आपल्याच मातीत झालेले प्रगटीकरण आपण पाहिलेले आहे आणि तीच चैतन्य शक्ती आपल्यातही आहे हे आपल्याला लक्षात आले पाहिजे. बस थोडक्यात काय तर कुटुंब समाजाला विविध रूपात वेगवेगळ्या पद्धतीने समृद्धी, स्थैर्य देऊन कल्याणासाठी कार्यरत असणारी ही स्त्री, महिला साक्षात त्या भगवतीचे, त्या स्त्रीचं रूप आहे असेच प्रत्येक ठिकाणी जाणवते. आणि म्हणूनच तिला समजून घेत असताना तिच्या या जाज्वल्य अस्तित्वाला वंदन करून या देवी सर्वभूतेषु लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः अशी प्रार्थना करून मी थांबते. धन्यवाद.